गुड इव्हनिंग सगळ्यांचं ट्रेडिंग विथ सेट यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन डिस्कस करणार आहे. यावरून उद्यासाठी कुठं आपल्याला एंट्री लेवल्स डिसाईड करता येईल हे आपण बघणार आहे. त्यामागचं लॉजिक काय असणार आहे, आज झालेल्या प्राइस ॲक्शनवरती आपण हे ठरवायचं आहे. कुठंपर्यंतचं टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो उद्यासाठी, कुठल्या डायरेक्शनला मार्केट हे उद्या राहू शकते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तुमचा पण होमवर्क आजचा माझ्यासोबत तुम्ही करायचा आहे. लेवल्स माझ्यासोबत ड्रॉ करायचं आहे. मी जे लॉजिक सांगतो हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. व्हिडिओ पूर्ण शांतपणे निवांत असताना बघा, जेणेकरून तुम्हाला पण लर्निंगचे जे काही पॉईंट्स आहेत मी जे डिस्कस करतोय हे तुम्हाला समजायला सुरू होतील. तर चालेल, व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, सगळ्यात पहिला आजचे दोन्ही ट्रेड सेल साईड एंट्री लेवलला आपण पहिला सकाळी पुटमध्ये एंट्री घेतली. 24,000चा पुट, 210 रुपये ते 260 रुपये. एक मस्त 50 पॉईंट, निफ्टीचे 70 पॉईंट आणि प्रीमियममध्ये 50 रुपये आपल्याला गेन मिळाला. त्यानंतर मार्केट आपल्या एंट्री टार्गेट लेवलपासूनच रिव्हर्स झालं, पण आपण आपल्या बाय साईड एंट्री लेवलला आल्यानंतरच यामध्ये कॉलमध्ये एंट्री घेतली. 25,600चा कॉल घेतल्यापासून तो फायद्यात होता. ऑलमोस्ट टार्गेटच्या 50-60% तो रिव्हर्स झाला, पण आपण व्यवस्थित आपला जो एस एल होता त्याला टाईट ट्रेल न करता सिस्टमॅटिकली प्राइस ॲक्शन जसं जसं डेव्हलप होईल तसं त्याला ट्रेल केलं. त्यामुळं आपलं, नाही तर आपण इथं ब्रेक इव्हनला कटआउट झाला असतो आणि नंतर मार्केटनं हायर साईड मोमेंटम केलेला आहे. तर यामध्ये पण आपल्याला 288 ते 332 एक साधारण 44 रुपये प्रीमियममध्ये गेन मिळाला. ओव्हरऑल दोन्ही ट्रेड आपले प्रॉफिटमध्ये निघाले. हे होतं आजचं. यावरून आता आपलं बघायचं आहे त्यानंतर झालेल्या मार्केटच्या प्राइस ॲक्शनवरून उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल्स. मी ऑलरेडी लेवल्स मार्क केलेत, मी फक्त आता तुम्हाला आजचं लॉजिक सांगतो. आज मार्केट एक गॅपडाऊन ओपनिंग होते, तिथून हायर साईड मोमेंटम, तिथून रिव्हर्सल, डाऊन साईड मोमेंटम. तर मार्केटमध्ये सकाळी ही जी कॅन्डल आहे यामध्ये पुट बाईंग झाले, मार्केट डाऊन साईड राहिलं. यानंतर मार्केटनं ह्या लेवलच्या वर यायचं नव्हतं. काय म्हणतोय मी, या लेवलच्या वर यायचंच नव्हतं. मार्केट एक डाऊन साईड डाऊन साईड डाऊन साईड असं एक मार्केटचं स्ट्रक्चर राहणं अपेक्षित होतं, किंवा रिकव्हरी जरी आली सेकंड हाफमध्ये तर इथं येऊन क्लोजिंग. तर मार्केटने इथं क्लोजिंग केले, पण कसं केले, मार्केट हायर साईड निघून गेलं होतं. तर यामध्ये हा पार्ट सोडून आता सेकंड हाफमध्ये मार्केटनं काय केलं, एक हायर साईड मोमेंटम. कुणाकडेही कॉल बाईंग नसणार आहे, सगळेजण इथं पुटमध्ये ट्रॅप झाले असणार आहेत, पुट बाईंग लोअर साईडला करून. ओके, यानंतर मार्केटनं त्याचं ट्रॅपचं सिस्टम चालू केलं. पुट बाईंग रिटेलला इन्व्हिटेशन होतं की तुम्ही मार्केट खाली जाईल, एवढं वर आले तर इथं रिटेल पार्टिसिपेशन पुट बाईंग केलं, मार्केट हायर साईड निघून गेले. पुट बाईंगला इन्व्हिटेशन, मार्केट हायर साईड निघून गेले. त्यानंतर मार्केट परत या लेवलला येऊन थांबायला पाहिजे होतं. म्हणजे ही पुट बायर जे कोण ट्रॅप होते यांना अल्टिमेट लॉस राहण्यासाठी मार्केट एक हायर साईडमध्ये थांबणं गरजेचं होतं. तरी पण मार्केटनं काय केलं, परत खाली सोडलं. म्हणजेच इथं जे पुट बाईंग आणि इथं पुट बाईंग झालं, या लोकांनी इथं लॉस बुक केला आहे आणि हायर लेवल्सला आता कॉल बायर्स ट्रॅप झालेत. म्हणजे आज बेदम मुवमेंट आहे. इथं कोण पुट बाईंग रिटेल पार्टिसिपेशन ट्रॅप, पुट बाईंग रिटेल पार्टिसिपेशन ट्रॅप, पुट बाईंग रिटेल पार्टिसिपेशन ट्रॅप यांचा इथं निकाल लागला. सगळ्यांनी लॉस बुक केला, म्हणूनच मार्केटनं काय केले, त्याला नंतर खालीपर्यंत सोडले. ओके, तर आता आपल्याला काय पाहिजे आहे, हे खाली येत असताना कुणाकडेही तुमच्या रिटेल पार्टिसिपेशनकडे पुट नसते,
ओके, रिटेल पार्टिसिपेशनचं आता काय झालं असणार आहे, आपल्याला महत्त्वाचं उद्यासाठीचं इथून पुढचा पार्ट आहे. या हायर लेवलमध्ये कॉल बायर्स ट्रॅप आहेत, म्हणूनच मार्केट खाली आले. त्यानंतर मार्केटनं इथे एकदा ट्राय केलं होतं, इथे एकदा ट्राय केले आणि इथे एकदा ट्राय केले. तर हिंचा तर अल्टिमेट लॉसमध्ये आहेत. मार्केटला उद्यासाठी महत्त्वाचे कोण आहेत, 1, 2 आणि शेवटची सेकंड लास्ट ग्रीन कॅन्डल. ओके, तर ह्यामध्ये काय झालं असणार आहे, कॉल बाईंग झाले. यांचे स्टॉप लॉस कुठं असणार, ह्या लोच्या खाली. यांचे स्टॉप लॉस कुठं असणार, या लोच्या खाली. आणि इथं जे कोण आहेत त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस या लोच्या खाली आहेत. तर ह्यांना उद्या मार्केट ट्रॅप करण्यासाठी 2 प्रकारे काम करू शकते. या कॉल बायरांनी इथं कॉल बाईंग केलेल्यांनी, इथं कॉल बाय केलेल्यांना पूर्ण लॉस बुक करण्यासाठी मार्केट ह्या लेवलचा ब्रेकडाऊन यायला पाहिजे. आता सिंगल कॅन्डल ट्रॅप जर का बघायचं असेल तुम्हाला, म्हणजे जसं ग्रीन आहे तसं पूर्ण रेड हे कधी होणार आहे, मार्केटनं ह्या लेवलच्या खाली जायला पाहिजे. म्हणूनच आपलं सेल साईड एंट्री लेवल आहे 25,806. इथून खाली मार्केट ज्यावेळेला ब्रेकडाऊन करेल, आज कसं लिहिले फक्त मी ब्रेकडाऊन, तर आपल्याला 26,000चा पुट या स्ट्राईकमध्ये एंट्री घ्यायची आहे. करंट मार्केट प्राइस ऑलमोस्ट एक आपलं 68-70 पॉईंटचं टार्गेट राहणार आहे. टार्गेट पण मार्क करून घ्या, 25,736. सांगण्याचा उद्देश काय आहे, इथं ज्या कॅन्डलमध्ये कोणी कॉल बाय करून बसलेले आहेत हे कधी ट्रॅप होणार आहेत, मार्केटनं या लेवलच्या खाली सोडायला पाहिजे. पूर्ण या कॅन्डलच्या खाली, या लोच्या खाली, या लोच्या खाली, जिथं पुट कॉल बायर्स तुमचे स्टॉप लॉस ठेवणार आहेत. इथं कॉल बाईंग, आता समजा आपणच इथं कॉल बाय केले तर आपण कुठं स्टॉप लॉस ठेवणार, या कॅन्डलच्या खाली, या स्विंग लोच्या खाली. आणि अल्टिमेट आपण ह्या एरियामध्ये कुठंतरी, नाही बाबा आता हे परत वर येणारच नाही म्हणून आपण सोडणार. तर ह्या सायकोलॉजीला जर ट्रॅप करणार असेल मार्केट ह्या लेवलच्या खाली यायला पाहिजे 25,800. तिथून मार्केटनं एक 70 पॉईंट डाऊन साईड मोमेंटम केलं पाहिजे. तर ह्या कॅन्डलमध्ये जे कॉल बाईंग केल्यात ह्यांना ट्रॅप करण्यासाठी मार्केट ज्यावेळेला जाईल त्यावेळेला आपला हा पुट साईड, सेल साईडचा ट्रेड इनिशिएट होणार आहे. आता सेकंड, मार्केटनं ह्या लेवलच्या खाली यायचंच नव्हतं. कुठं, या लेवलच्या खाली यायचंच नव्हतं. का, पुट बायर्स ट्रॅप झाल्यात. तर इथं येऊन परत एकदा मार्केटनं ह्या रेंजमध्ये यायचं होतं. तिथून जर का पडला असता तर ते डाऊन साईड म्हणजे मार्केट स्ट्रक्चरमध्ये गेलं असतं. हे जे आले खाली हे बोनस आले. त्यामुळं ह्याच लेवलच्या वर मार्केट राहत असेल, म्हणजे का आज जे त्यानं ही लेवल तोडून थांबलाय याच्या जरासं वर, इथून मग परत मार्केट हे राहिलेली मुवमेंट पेंडिंग कंप्लीट करणार. यामध्ये काय करायचं आहे, त्याला मार्केट एक ट्रेंड लाईन फॉलो करायला लागले, या लेवलला ते रिजेक्शन घ्यायला लागले, तर ह्या लेवलला परत एकदा यायचं ते अटेम्प्ट करणार आहे. तर ह्या लॉजिकमध्ये आपल्याला काय पाहिजे आहे, एक पॉझिटिव्ह ओपनिंग, बाय साईड एंट्री लेवलला रिटेस्ट आणि परत एक हायर साईड मोमेंटम. यामध्ये पण आपलं एक 60-65 पॉईंटचं टार्गेट राहणार आहे. अप टू या ट्रेंड लाईनपर्यंत 25,700 या कॉलमध्ये आपण एंट्री घेणार आहे. रिटेस्टला यायला पाहिजे कुठं, 25,826 या लेवलला. इथूनच आपण 25,700 या कॉलमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घेणार. 65 पॉईंटचं टार्गेट असणार आहे. या ट्रेंड लाईनच्या रेजिस्टन्सला आपला ट्रेड आपण क्लोज करणार आहे. तर समजलं, महत्त्वाचं काय आहे, एक म्हणजे मार्केटने ह्या लेवलच्या खाली यायचंच नव्हतं, म्हणून याच्या वर ज्या वेळेला मिळेल आपल्याला त्यावेळेला आपण बाईंग करणार आहे. आणि जर आता हे आले खाली तर ह्या कॅन्डलला त्यांना ट्रॅप करायला पाहिजे. ह्या कॅन्डलला ट्रॅप केलं म्हणजेच ते मार्केट खालीच सरकत राहणार, परत ह्या हाईजच्या जवळ येणार नाही. यासाठी आपल्याला काय पाहिजे, ह्या लेवलचा ब्रेकडाऊन पाहिजे.
25,806. तर हे होतं आपलं आजचं ॲनालिसिस. तुम्ही पण लेवल्स मार्क करून घ्या. प्लॅनिंग एक पार्ट आहे, त्यानंतर एक्झिक्युशन एक पार्ट आहे. ह्या लेवलला मार्केट उद्या आल्यावरती एक तुमच्याकडे एक साधारण 15-20 सेकंड, 30 सेकंड किंवा लईतले 1-2 मिनिट तुम्ही वेट करू शकताय. 2 मिनिटात 15-20 रुपयाचा फरक पडतोय. त्यामुळं तिथं आल्यानंतर मार्केटचं कॅन्डल काय बिहेव करायला लागले. आता समजा पॉझिटिव्ह ओपनिंग झाली आणि फास्ट जर का खाली असेल तर मी बाईंगसाठी वेट करू शकते की पुन्हा एकदा वर येऊ दे म्हणून. तसंच जर का ब्रेक डाऊन करत असेल तर मला कुठल्याही शंका नाही आहे की ह्या ब्रेकडाऊन नंतर मार्केट परत वर जाईल काय कंटिन्युएशन येईल. मला फक्त एवढंच आहे, जर का शार्प खाली आलं ब्रेकडाऊनला सेलमध्ये एंट्री घेणार, रिकव्हरी करत असेल बायमध्ये एंट्री घेणार. बाईंग लेवललाच येऊन थांबत असेल म्हणजे पिन पॉईंट ह्याच्या खाली ईच ना झाले तर काय दुसरा प्रश्नच नाही. बाय साईड एंट्री ॲक्टिवेट करायची आहे, टार्गेटपर्यंत होल्ड करायचं आहे. दोन्ही ट्रेडमध्ये 30 रुपयाचा स्टॉप लॉस राहणार आहे. थोडंसं समजायला अवघड होत असेल कारण की ह्याच्यात कोणताही इंडिकेटर नाही आहे, कन्सेप्ट आहेत. प्राईस ॲक्शनचे कन्सेप्ट कोण कुठं ट्रॅप व्हायला लागले. या एरियामध्ये पुट बाईंग ट्रॅप झालं, इथून कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात, इथं कॉल बाईंग ट्रॅप होईल याची अपेक्षा आहे जर का मार्केट या लेवलच्या खाली गेलं तर. इथं पुट बायर्स ट्रॅप झाल्यात आणि इथं कॉल बायर्स ट्रॅप झाल्यात आणि बरोबर मार्केट दोन्हींच्या मध्येच आहे. तर आपण आता आपले लेवल्स ड्रॉ केलेले आहेत. आपल्या लेवलला उद्या मार्केट आल्यानंतर कशा प्रकारे रिॲक्ट करते हे आपल्याला बघायचं आहे. आपल्या लेवलला आपले ट्रेड प्लेस करायचे आहेत आणि त्याचे जे काही रिवॉर्ड्स असतील ते तुम्हाला 100% मिळणार आहेत. फायद्यात जाणार जर का असेल ट्रेड तर तुम्ही काहीही करा तो फायदा देऊनच जातोय. जर का ह्या ट्रेडमध्ये कुठलंही नुकसान होणार असेल, कितीही काहीही आपण तिथं प्राईस ॲक्शन बघितलं, तुमचं कुठल्याही इंडिकेटरनं जरी सांगितलं तर तुम्ही त्याला थांबवू शकत नाही, ते नुकसान देऊनच जाणार आहे. त्यामुळं प्लॅनिंग आपल्या हातात आपण करायचं आहे, एक्झिक्युशन आपल्या हातात आहे. त्यानंतर जो तिसरा पार्ट आहे मेन रिवॉर्ड, ज्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायचे आहेत ते आपल्या हातात नाही आहेत. जे काही रिझल्ट असतील पूर्ण ते घ्यायचा प्रयत्न आपण करायचा आहे. तर आपण फक्त अटेम्प्ट करायचं आहे तिथं. त्या ठिकाणी मार्केट आल्यानंतर आपण आपले ट्रेड प्लेस करायचे, एक्झिक्युशन केलं, प्लॅनिंग आपण केलं, एक्झिक्युशन करायचं. त्यानंतर जे काही त्याचा रिवॉर्ड असेल, जे काही त्याचे रिझल्ट्स असतील ते आपल्याला मिळणारच आहेत आणि ते आपण ॲक्सेप्ट करायचे. तर चालेल, अशाच प्रकारे डिसिप्लिन ठेवायचं आहे. तुमचं टाईम टू टाईम लेवल्स मार्क करायचे, होमवर्क कंप्लीट ठेवायचा. नेक्स्ट डे मार्केट त्या लेवलला आल्यावरती भले तुम्ही ट्रेडिंग करत नसाल तरी तुम्ही लाईव्हमध्ये मार्केटमध्ये तिथं बघायला पाहिजे. झालं शांत सगळं घडून झालेलं मार्केटला बघणं आणि तिथं लाईव्हमध्ये त्या लेवलला आल्यावरती जे प्राईस ॲक्शन होत असते, जे कॅन्डल वर खाली करत असते ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे. कशी तुमची सायकोलॉजी, तुम्ही घाबरणार तिथं, अरे नाही आता काय होईल, मग काय होईल, काही नाही. तिथे एक्झिक्युशन करा. ट्रेड नसताना आपली सायकोलॉजी वेगळी असते, ट्रेड प्लेस केल्यावर तुमची सायकोलॉजी कशी असते. प्रत्येक पॉईंट तुम्हाला 75 रुपये फायदा 75 रुपये नुकसान पर लॉटला देत असते. त्यामुळं त्याला थोडासा फायदा झाला म्हणून त्यातनं बाहेर पडायचं काय अजिबात नाही. आपण जेवढं पूर्ण टार्गेट मार्क केलं आहे तिथंपर्यंत आपण होल्ड करायचं. तर तुमचा पेशन्स यात टेस्ट होणार आहे, तुमचं सायकोलॉजी टेस्ट होणार आहे. वाटते तेवढ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. ज्यावेळेला प्रॅक्टिकली तुम्ही ट्रेडिंग करणार आहे त्यावेळेला बरेच चॅलेंजेस येणार आहेत. त्यामुळं तुमचं प्लॅनिंग, एक्झिक्युशन आणि त्याचे जे काही रिझल्ट्स असतील हे तुम्ही डिसिप्लिन फॉलो केला तर जसं तुम्ही आज रिझल्ट्स माझे पेपरवरती येतात, आपल्या ग्रुपवरती जे रिझल्ट्स यायला लागलेत, जे मला मिळायला लागलेत ते तुम्हाला पण मिळणार आहेत. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. बघूया मार्केट आपल्या लेवलला आल्यावरती कसं रिॲक्ट करते आणि त्याचे रिझल्ट्स काय असतील. धन्यवाद.